काँग्रेस पक्ष हा इंग्रजांच्या फायद्यासाठी बनवला गेला। 1885 मध्ये एवो ह्यू या इंग्रज अधिकाऱ्यांनी काही भारतीय नेत्यांच्या मदतीने काँग्रेसची स्थापना केली। पहिली बैठक गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये झाली आणि पहिले अध्यक्ष होते वेमेशचंद्र बनर्जी। 1857च्या बंडानंतर इंग्रजांना समजलं जर भारतीय एकत्र आले तर त्यांना देशाबाहेर जावं लागेल। अशी बंडखोरी टाळण्यासाठी त्यांनी काँग्रेसला पुढं केलं। लोकांच्या मागण्या ऐकण्यासाठी व राग नियंत्रण ठेवण्यासाठी हे व्यासपीठ तयार केलं। म्हणूनच त्या काळी काँग्रेसला सुरक्षित वॉल म्हटलं गेलं। सुरुवातीला मागण्या साध्या होत्या, शिक्षणात सुधारणा, सरकारी नोकरीत संधी आणि कायद्यात सहभाग। पण पुढे जाऊन काँग्रेसचे दोन गट पडले। गोखले आणि दादाभाई नौरोजी शांततेने सुधारणा मागायचे, तर दुसरीकडे लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय म्हणायचे स्वराज्यासाठी तर संघर्ष करावाच लागेल। 1920च्या नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं रूप पलटलं। सत्याग्रह, असहकार आणि अहिंसेच्या लढ्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं। ज्याला इंग्रजांनी सुरक्षित वॉल म्हणून उभं केलं तीच काँग्रेस अखेरीस स्वातंत्र्यासाठी ताकद ठरली आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला।